नमस्कार शेतकरी बंधूंनो. चला तर मग आज आपण एका प्लॉटवर आलेलो आहोत. तर हा जो प्लॉट आहे तो शंकर लोंढे यांचा प्लॉट आहे. तर ह्या प्लॉटला आपण ज्या वेळेस व्हिजिट करायला आलो होतो, मग सुरुवातीला त्यांना म्हणजे ज्या वेळेस त्यांना पेरणी करायची त्यावेळेस त्यांना आपण सांगितलं होतं की बाबा आपल्या जमिनीमध्ये जिप्समची कमतरता आहे. तर तुम्ही जिप्समची एखादी 10 किलोची 15 किलोची बॅग ज्यावेळेस तुम्ही खत पेरता त्यावेळेस तुम्ही वापरा. पण शेतकऱ्याच्या दुर्लक्ष करण्यामुळे थोडं जरा तिने जिप्समची बॅग वापरली नाही. तरी जिप्समची बॅग न वापरल्यामुळं ह्या जमिनीमध्ये जिप्समची कमतरता आहे. जिप्समची कमतरता असल्यामुळे तुम्हाला हा सोयाबीनचा प्लॉट दिसत आहे की बऱ्यापैकी हा प्लॉट असा म्हणजे पिवळा 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 दाखवत आहे. तर ही नत्राची वगैरे कमतरता नसून ही जी कमतरता आहे ती जिप्समची कमतरता आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जर आता आपल्याला जर ह्या प्लॉटमध्ये जर चांगला रिझल्ट जर घ्यायचा असेल तर आपण ह्यांना आता फेरस आणि झिंक ह्या दोन कॉम्बिनेशनचे आपण म्हणजे जे चिलिटेड मायक्रोन्यूट्रन येतात म्हणजे चिलिटेडमध्ये जे झिंक आणि फेरस येतात ते जे आपण ह्याला फवारणी दिलेली आहे. तरी आता एक काल ह्यांनी फवारणी घेतलेली आहे. तरी एक 2-3 दिवसानं तुम्हाला ह्या म्हणजे ज्या जमिनीमध्ये जिप्समची कमतरता आहे त्या जिप्समच्या कमतरतेचं तुम्हाला ती फवारणी घेतल्यानंतर झिंक आणि फेरसची फवारणी घेतल्यानंतर हा प्लॉट कशा पद्धतीने रिकवर होतो हे तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये दाखवण्यात येईल. धन्यवाद.